झी 24 तास एक पाऊल पुढे। आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडे टिळक भवना परिसरामध्ये ते उपस्थित आहेत। अमित, आपण आम्हाला सांगाल, पक्ष बांधणीसाठी राहुल गांधी मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत असं सांगितलं जातंय। त्यांचा एकंदर दिवसभराचा कार्यक्रम काय असेल तेही सांगाल, आणि त्या व्यतिरिक्त ते मुंबईमध्ये येण्याचं काही कारण चर्चेत आहे का याविषयी सुद्धा बोला। सर्वप्रथम हा कार्यक्रम पूर्णपणे गुप्त असा ठेवण्यात आलेला आहे। प्रसार माध्यमांना या सर्व कार्यक्रमापासून कटाक्षाने दूर ठेवण्यात आलेला आहे। साधारण सकाळी 10 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत 3 प्रमुख बैठका या ठिकाणी होणार आहेत। त्यापैकी जी पहिली बैठक असणार आहे ती ब्लॉक अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक असणार आहे। मुंबईतील 6 तालुक्यांच्या ब्लॉक अध्यक्षांबरोबर ही बैठक असणार आहे। त्यानंतर मुंबईतील नगरसेवकांबरोबर बैठक असेल आणि त्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीतील मोजक्या सदस्यांबरोबर ही बैठक असणार आहे। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गेल्या वर्षी महानगरपालिकेची निवडणूक झाली होती, त्यामध्ये काँग्रेसचा आलेख हा खालावला होता आणि त्यानंतर काही दिवसानंतरच मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद हे रिक्त झालं होतं। तेव्हा हे पद भरण्याच्या दृष्टीने सुद्धा राहुल गांधींचा दौरा महत्त्वाचा आहे, कारण निवडणुकाची तयारीच्या दृष्टीने राहुल गांधींचा दौरा आहे। पक्ष संघटना मुंबईत बळकट करण्यासाठी, काँग्रेसचा अध्यक्ष मुंबईमध्ये देण्यासाठी अशा प्रकारचा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। नक्की, मग त्या अनुषंगाने म्हणजे काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी कुणाचा विचार होऊ शकतो या अनुषंगाने काही चर्चा होत आहेत का? अर्थात जेव्हा अध्यक्षपद रिक्त झालं तेव्हापासून अनेक नावं चर्चेत आहेत आणि गेल्या अनेक दिवसापासून याची चर्चा होत राहिली, मात्र नाव नक्की कोणाचं याबाबत अजूनही निर्णय झालेला नाहीये। मग भाई जगताप असतील, चंद्रकांत हंडोरे असतील, अनेकांची नावं पुढे आलेली आहेत। अर्थात झी 24 तास एक पाऊल पुढे।